श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे संकष्ट चतुर्थी, वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे। ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आल्यामुळे या चतुर्थीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची उपासना आराधना करायची आहे। गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की लवकरच 2025 येणार आहे, त्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी कायम टिकून राहू द्या, अशी तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि आज सर्वांनी आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन करायचं आहे। सर्वांनी जायचं आहे। गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जा, फक्त दुर्वा आणि एक जास्वंदीचं फूल सुद्धा घेऊन गेले तरी सुद्धा चालेल। मनोभावेने नमस्कार करून प्रार्थना करायची आहे आणि तुमची जे काही इच्छा असेल ते गणपती बाप्पांना सांगायची आहे। कारण गणपती बाप्पा जे आहे ते इच्छा पूर्ती करणारे, म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे, विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा आहे। विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जातात। यामुळे आज आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे। तसेच आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहे। तर या दिवशी अतिशय प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। कापुरासोबत एक वस्तू आपल्याला जाळायची आहे। यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही, आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचण येणार नाही, पैशांची अडचण येणार नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। हा असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे। अगदी एका मिनिटाचे उपाय आहे, पण अतिशय प्रभावी उपाय आहे। आणि आज आपल्याला हे उपाय आपल्या घरावरती येणारे संकट, विघ्न, कुटुंबातील दारिद्र्य, अडचणी दूर करण्यासाठी आवर्जून आपल्याला हे उपाय करायचे आहेत किंवा तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहे। हे उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचे आहे। दिवे लागण्याच्या वेळे आपण करू शकतात। अगदी 6 नंतर आपण कधीही रात्री 9 पर्यंत हे उपाय करू शकतात। आता पहिला उपाय जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। तो उपाय आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 लवंग लागणार आहे। अखंड लवंग घ्यायचे आहे। फूल असलेल्या आपल्याला लवंग घ्यायचे आहे। कुठनंही तुटलेल्या फुटलेला लवंग आपल्याला घ्यायचा नाही आहे। यानंतर 3 कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहे। भीमसेनी कापूर जर असेल तर आवर्जून घ्या आणि 3 तुम्हाला हिरवी वेलची घ्यायची आहे। आणि हा उपाय तुम्ही शनिवारी सुद्धा करू शकता। तर या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि ह्या 3 वस्तू आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही पंती सुद्धा घेऊ शकतात आणि त्यामध्ये आपल्याला हे जाळायचं आहे। हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि यानंतर हे पूर्ण जाळायला लागलं की त्यानंतर आपल्याला पूर्ण घरभर आपल्याला घेऊन हे फिरायचं आहे। म्हणजे आपल्या घरात त्याचा धूर जो आहे तो झाला पाहिजे। ते असं केल्यामुळे आपल्या घरातले दोष जे आहे ते दूर होतात। आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल किंवा पितृदोष असेल तर ते सुद्धा दूर होतात आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होते। सुख शांती आपल्या घरामध्ये टिकून राहते। यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। यानंतर दुसरा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील त्रास दूर करण्यासाठी, कुटुंबातील भांडणे दूर करण्यासाठी, आजारपण दूर करण्यासाठी, पैसा घरात टिकत नसेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर बघा, आपल्याला हा उपाय जो आहे तो आपल्याला रोज करायचा आहे। आजपासूनच आपल्याला हा उपायाला सुरुवात करायची आहे। आपल्याला हा उपाय जो आहे तो रोज आपल्याला करायचा आहे। तर आपल्याला आपल्या घरामध्ये रोज, आजच नाही तर आजच पासून आपल्याला दररोज हा उपाय करायचा आहे। 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या आपल्याला हे संध्याकाळी आवर्जून जाळायचे आहे आणि जो धूर आहे तो आपल्या घरामध्ये सर्वीकडे आपल्याला फिरवायचा आहे। आपल्या घरामध्ये सर्वीकडे आपल्याला दाखवायचा आहे। यामुळे आपल्या घराचं संरक्षण होत असतं, म्हणजेच कुटुंबामध्ये एकोपा सुद्धा राहतो। तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये भांडणं किंवा काही वादविवाद होत असतील तर हा उपाय नक्कीच तुम्ही करा। आजपासून हे उपाय तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये करत जा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सर्व सदस्यांमध्ये एकोपा निर्माण होईल आणि वादविवाद जे भांडणं आहेत ते सुद्धा होणार नाही।
यानंतर तिसरा जो उपाय आहे तो उपाय आपल्याला करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी, तुमचा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, नोकरी असेल नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी, किंवा मग तुम्ही शेती वगैरे करत असेल, काही धंदा करत असतील तर त्यासाठी त्यामध्ये तुम्हाला प्रगती व्हावी, किंवा मग तुमच्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे की एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि या पानावरती तुम्हाला एक लवंग ठेवायचे आहे, एक सुपारी ठेवायची आहे, एक वेलची ठेवायची आहे आणि ही तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळावं, तुमची प्रगती व्हावी अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आणि हा उपाय तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचे आहे। म्हणजेच तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हे जे आहे एक पान, विड्याचं पान, त्यावर ते सुपारी, एक वेलची, एक लवंग जे आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। यानंतर शेवटचा जो उपाय आहे तो तुम्हाला घरामध्ये आर्थिक संकट असेल तर ते दूर करण्यासाठी, पैसा तुमच्या घरामध्ये येतो पण टिकत नाही, तुम्ही कष्ट करताय पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर काय करायचं आहे आपल्याला की आजपासून आपल्याला रोज रात्री झोपताना सगळं आवरल्यानंतर झोपायला जाण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे। एक चांदीची वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये 2 लवंग आणि 2 कापूर आपल्याला एकत्र करून घरामध्ये जाळायचे आहे। असं केल्याने बघा, आपल्या वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की असं केल्यामुळे पैशांची चणचण घरामध्ये भासत नाही, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आणि आर्थिक समस्या सुद्धा दूर होतात। यानंतर आज आपल्याला संध्याकाळी एक अजून उपाय करायचा आहे, तो म्हणजेच 5 कवड्या आपल्याला घ्यायचे आहे आणि 5 लवंग घ्यायचे आहे आणि एका आपल्या लाल कपड्यामध्ये आपल्याला हे बांधायचं आहे आणि हे बांधून आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणाशी अर्पण करायचं आहे, गणपती बाप्पांच्या चरणाशी लावायचे आहे। आणि यानंतर हे पुटली जे आहे ते तुम्हाला तिजोरीमध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे। लक्ष्मी माता हे खुश होईल आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत होईल आणि पैसा हा येऊ लागेल आणि टिकू लागेल। अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही करून बघा। घरामध्ये संपत्तीची वाढ होईल, कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये येणार नाही। आता कवड्या जे आहे ते तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये, शॉपमध्ये तुम्हाला मिळून जातील। तर यामधनं तुम्हाला जे उपाय जमत असेल ते तुम्हाला करायचं आहे, किंवा मग जे अडचण तुम्हाला असेल ते उपाय तुम्हाला करायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व उपाय सुद्धा तुम्ही करू शकतात, किंवा मग यामधनं तुम्हाला जे जमेल ते उपाय सुद्धा तुम्ही करू शकतात। पण आज संकष्ट चतुर्थीला तुम्हाला यामधनं एकतरी उपाय करायचाच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।